अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती. तर स्वामींचा प्रगट दिवस येत आहे, प्रगट दिन. तर प्रगट दिन हा आपल्याला दिवाळी, दसरा किंवा मोठ्या मोठ्या सणांपेक्षा काही कमी नाही, कारण स्वामींचा प्रगट दिन हा स्वामी भक्तासाठी काय आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे. तर मग मोठा आपला सणच आपण त्या दिवशी सणच म्हणून साजरा करतो त्या दिवशी. तर स्वामींचा प्रगट दिन हा 31 मार्चला आहे. तर त्यासाठी आपल्याला स्वामींच्या स्वागतासाठी काहीतरी सेवा करायच्या असतात. तर सेवा काय करायची आहेत ते पाहून घेऊया. तर आपल्याला कसं ना, आपण बघा बऱ्याच वेळा आपण सेवा करतो स्वामींना, हे पाहिजे ते पाहिजे. प्रत्येक वेळेस काही ना काही आपल्या सांस्कारिक या जीवनासाठी काहीतरी मागण्याच्या हेतून आपण सेवा करतो असतो. स्वामी मला हे पाहिजे, स्वामी मला ते पाहिजे. आणि स्वामी महाराज आपल्याकडनं ते सेवा पूर्ण करूनही हे करतात, देतात, घेतात आणि आपल्या इच्छाही पूर्ण करतात. तर आता कसं आहे ना, तर प्रत्येक वेळेस आपण काही ना काही मागतच असतो. तर यावेळेस आपण काय करूया, काही न मागता आपण स्वामींना स्वामींची सेवा करूया. यावेळेस होतात तर 1 ते 21 दिवसाची सेवा करायची असते. जी आपल्याच्यानं घडेल ती सेवा आपण करूया. किंवा ज्यांना काही खूपच अडचण आहे, आता संस्कारित जीवन आहे म्हटल्यावरती अडचण खूपच असेल, तर तुम्ही संकल्पयुक्त तुमची इच्छासाठी स्वामींची सेवा करू शकता. कारण की बाबा आपल्याला नाही जमत आहे, आपल्याला काहीतरी आहे अडचण आणि ती दूर करायची आहे आणि मला सेवा तर करायची आहे आणि ती अडचणी स्वामींना सांगायची आहे आणि ती अडचण दूर करायची आहे, यासाठी तुम्ही सेवा करू शकता. तर किंवा तुमची इच्छा आहे की नाही, आपल्याला स्वामींनी भरभरून दिलेलं आहे, मला काही नाही पाहिजे, मला फक्त स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामी त्यांच्या जे मरण देतील ते माझ्यासाठी योग्य आहे. कारण आपण बघा, आपल्याला माहीत नसतं आपल्यासाठी काय योग्य आहे काय नाही, पण आपल्या महाराजांना पूर्ण माहीत असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे त्यांना बरोबर माहीत असतं. पण आपल्याला कसं जे आत्ताच्या क्षणाला चांगलं दिसत आहे आपण ते मागतो की महाराज मला हे पाहिजे, महाराज मला ते पाहिजे. पण स्वामी महाराजांना बरोबर माहीत असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे, तर तेच आपल्याला ते देत असतात. तर आपल्याला आहे ना, जी तुमची जनसेवा घडेल ती तुम्ही करू शकता. म्हणजे आपल्याला आता प्रत्येकाला 21 ह्याचे 11 मार्चपासून जर सेवेला सुरुवात केली तर 31 मार्चपर्यंत 21 दिवस होतात. तर 21 दिवसाची सेवा तुम्ही नामस्मरण करू शकता, तुम्ही तारक मंत्र करू शकता, म्हणू शकता, वाचू शकता. किंवा तुम्हाला 21 पारायण करायचे असतील तर 21 पारायणे सारामृतचे 1 ते 21 अध्याय हे पण वाचू शकता. जी तुमची जनसेवा घडेल ती आपल्या महाराजांच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे. आणि एकदा सेवा अशी करून तर बघा की तुम्ही अजिबात काहीच मागायचं नाही. बघा स्वामी महाराज आपले एवढे भरभरून देतील ना आपल्याला, त्यांच्याकडं काही मागायची आपल्याला गरजच पडणार नाहीये. तर त्यामुळं ही सेवा आपण अशी करूया. किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमची असेल इच्छा तर तुम्ही तशी करू शकता. पण सेवा मात्र करायची आहे आपल्याला. असं नाही की बाबा आपण स्वामी भक्त आहात म्हणून आपल्यासाठी काय आहे स्वामी प्रगट दिन हे तुम्हाला मला काही सांगण्याची गरज नाही आहे. तर नक्की आपण ह्या सेवेमध्ये सहभागी होऊया आणि जी आपल्याच्यानं काय सेवा घडेल ती नक्की करूया. तर 21 दिवसाचा तुम्हाला करत असाल तर तुम्ही पहिल्या दिवशी आपण जसं म्हणजे ठरलेल्या बाकीच्या सेवा असतात तसं तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे. तुम्ही नामस्मरण करणार आहात की तारक मंत्राचं पठण करणार आहात की हे 21 अध्याय वाचणार आहात, ते 21 सारामृतचे 21 अध्याय वाचणार, हे तुम्हाला पहिल्या दिवशी ठरवायचं आहे. त्या दिवशी संकल्प घ्यायचा. खडी साखर नारळ म्हणल्याप्रमाणे हे स्वामींना जायचंच आहे घेऊन. असं नाही की बाबा किसत जर तुमच्या समोर केंद्र मठ कसे काय असेल ते जायचं. कारण आपण कसं बघा, लग्नाची पत्रिका एखादी असेल तर आपण स्वामींना कशी कळकळीची प्रार्थना करतो की ही स्वामी माझं ही लग्नाची पत्रिका तुम्हाला अर्पण करत आहे आणि जे माझं मी कार्य हाती धरलेलं आहे ते माझं निर्विघ्नपणे पार पडू द्या. तसंच त्यासाठीच आपल्याला नारळ खडीसाखर घेऊन गेलो म्हणजे स्वामींना ते आमंत्रण आहे. आपण म्हणू शकतो एका प्रकारची पत्रिका आहे, ते आमंत्रण आहे स्वामींना. आणि स्वामींना अशी कळकळून प्रार्थना करायची असते की स्वामी महाराज मी हे करत आहे, हे पारायण करत आहे किंवा हे तारक मंत्र म्हणत आहे, तर हे तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून पार पाडून घ्या. कोणतंही त्यामध्ये विघ्न येऊ देऊ नका. आणि जे म्हणून अंगातला आळस ते काय आहेत ते काढून एकदम आनंदाने आणि एकदम उत्साहाने तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या. मग बघा कशी आपली सेवा असते एकदम आनंदाने. आणि एकदा संकल्प केला ना की बरोबर आपल्याला जोपर्यंत आपण संकल्प करत नाही तोपर्यंतच आपल्याला वाटतं की आपण कसं करणार, काय करणार, आपल्याच्यानं होईल का. एकदा संकल्प सोडला की बरोबर महाराज आपली पूर्ण सेवा करून घेतात. आपण ठरलेल्या वेळेमध्ये सेवा करतो आणि ते जेवढे दिवस आहेत ना तेवढे दिवस असं वाटतही नाही आत्ताच माझे
एक 8 दिवस झालं असेल माझ्या एक अमृतचं माझं पारायण झालं. मला करूस्तरच वाटलं होतं की माझ्याकडनं 108 पारायण होतील का. तर हो, बरोबर आपले महाराज आपल्याकडनं, आपण संकल्प सोडला की बरोबर सेवा महाराज आपल्याकडनं करून घेतात. आपल्याला ती करायची गरज लागत नाही. ते आपल्यामध्ये आवड निर्माण होते की आपल्याला करायची आहे. आणि दिवसभर आपण आहे ना त्या नामामध्येच असतो. आपल्याला ते डोक्यात असतं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे सतत सतत आपल्याला ते, आपण एरवी कसं म्हणतो आपण नामजप करतो, असं करतो, त्या जेवढ्या दिवस आपली सेवा आहे त्या दिवशी आपल्याला नामजप करायचा ही आठवण करण्याची गरजच लागत नाही. ती आपोआप 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 ते आपल्याकडनं घडत जातं. आपण म्हणत जातो ते आपण करत नाही, आपले महाराज आपल्याकडनं करून घेतात. तर यासाठी ना माझी तर तुम्हाला कळकळीची खरंच विनंती राहील की न काही मागता आपण यावेळेस सेवा करूया. कारण बरंच आपण वर्षभर काही ना काही स्वामी महाराजांना मागतच असतो. महाराज मला हे पाहिजे, महाराज मला ते पाहिजे. तर यावेळेस ना निस्वार्थ भावाने सेवा करूया स्वामींची, आणि त्यांना काही न मागता फक्त आणि फक्त आपल्या स्वामींसाठी, स्वामी मला फक्त तुम्ही पाहिजे, ह्या हेतूने सेवा करूया. तर नक्की सेवा करा. मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे, जी तुम्हाला परवडेल ती करा. म्हणजे जशा वेळेनुसार तुम्हाला जर करायचं आहे तर 1 ते 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. त्यालाही जास्त वेळ लागत नाही. सुरुवातीला आपल्याला वाटतं की खूप वेळ लागतो की काय, की पण नाही वेळ लागत. बरोबर एक तर सवय झाली तर फक्त 40च मिनिटामध्ये होतं. तर ज्याला आहे शक्य म्हणजे तुमच्या वेळेनुसार करा. तुम्हाला जी वेळ जसं परवडेल तसं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. लिखित पण नामस्मरण करू शकता तुम्ही. लिखित म्हणजे त्यावरती व्हिडिओ मी नक्कीच म्हणेल. लिखित करा किंवा असं करा, किंवा जसं तुम्हाला परवडेल तसं करा, पण करा. कारण मीही करणार आहे. असं नाही आहे की मी तुम्हाला सांगणार आहे मी करणार नाही, मीही सेवा करणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे. आत्ताच गेल्या गुरुवारी परत म्हणतात तुम्ही, तू असं काय बोलते की आत्ताच म्हणली की 108 पारायणचं उद्यापन झालं. हो झालं, ते गेलेल्या गुरुवारी झालं. आणि कालच्या गुरुवारी माझं गुरुवारचं उद्यापन झालं. वैभवलक्ष्मीच्या उपवासाचं उद्यापन. म्हणताल एवढ्या सेवा तर हो, हे सेवा मी काय करत नाही, माझे महाराज माझ्याकडनं करून घेतात. त्याला ती सेवा करायला, हे करायला मला म्हणजे ऊर्जा म्हणतो ना, ती स्वामी महाराज देतात. तर मी कुठलीही सेवा करत नाही, माझे महाराज माझ्याकडनं करून घेतात. आणि मी खरंच स्वतःला खूप नशीबवान समजते की माझ्याकडनं एवढ्या सेवा करून घेतात. आणि मी खूप खुश आहे त्यामध्ये की महाराज सतत माझ्या ह्याच्यामध्ये असतात. म्हणजे मला असं वाटत नाही की मी आत्ताच सेवा केलेली आहे, आता नको करायला, असं नाही. मला उल्हास येतो. आज आणखीन वाटतं मी काहीतरी, आता मी पारायण माझे हे झालेले तर आता वाटतं मला असं हरवल्यासारखं वाटत आहे. कारण मला एक सवय लागून गेली होती ते 108 दिवस की महाराजांचं उठायचं आणि सतत असायचं डोक्यामध्ये की आपल्याला पाठ करायचं आहे. कधी कधी तर मी 2-2 पाठ केले दिवसाचे, आणि ते करून झाले. असं आता वाटतं ना कधी कधी आपल्याला की एक पाठ होत नाही, पण नाही. मी 108 पारायण होते त्या दिवशी, तेव्हा ना मी कधी कधी 2-2 पण पाठ केले. केळामध्ये 2 करायची, कधी 3 करायची. अशी सेवा तुम्ही करू. किंवा तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला काय म्हणजे जे लेडीज असेल त्यांना की आपल्याला काय अडीअडचण आहे ते काय आपल्याला सांगून येत नाही, कारण 21 दिवस म्हणजे खूप आहेत, त्यामुळे कधी येऊ शकते. असं वाटतं की आपल्याला अडीअडचण येणार आहे आणि तुम्ही पारायणाचा संकल्प केलेला आहे, तर तुम्ही असं पारायण करू शकता. एका दिवसाला तुम्ही 2-2 पाठही करू शकता. फक्त हे एवढं आपल्या डोक्यात ठेवायचं आहे की ज्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांचं प्रगट दिन आहे ना, त्या दिवशी आपल्या सेवेची सांगता झाली पाहिजे. त्या दिवशी काहीतरी गोडाचा मस्त नैवेद्य करून स्वामींना अर्पण करायचा. तुम्ही तसंही करू शकता, 2-2 करा. असेल शक्य तर 3-3ही करा, पण सेवा मात्र करा. आणि नेमो अटी काय आहेत, तर नेमो अटी जे आपण प्रत्येक सेवेला करतो तेच, की आपल्याला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे, अजिबात खायचं नाही. आणि घरातलं जर तुम्ही म्हणाल की आमच्या घरात नवरा आहे, कुणी दुसरं आहे, किंवा ते ऐकतच नाही, त्यांना लागतंच, करून दे म्हणतात, तर काही हरकत नाही. तुम्ही करून द्या त्यांना. त्यांची इच्छा असेल त्यांना खाऊ द्या, तुम्ही त्यांना करून द्या. फक्त आपल्या सेवेमध्ये काही बाधा आली नाही पाहिजे. आपली सेवा ही ठरलेल्या वेळेमध्ये झालीच पाहिजे, एवढं आपल्याला लक्षात राहायचं. जे काय म्हणजे आपण म्हणतो ना, मी त्यांना करून दिलं, मी असं करते, ते त्यांची इच्छा आहे, त्यांना खायचं आहे, तुम्ही करून द्या. फक्त आपलं जे ठरलेलं आहे ते आपण करायचं. आपण स्वतः मात्र अजिबात खायचं नाही. वर्ज्य म्हणजे वर्ज्यच करायचं आहे. 1 ते 21 दिवसांनी काही होत नाही आहे, तर ते मात्र आपल्याला पाळायचं आहे. तुम्ही मला ब्रह्मचर्याचं पाळा, ते तुमच्यावरती आहे की तुमची इच्छा असेल तर तुम्ही पाळू शकता. कारण 108 पारायण करायचे असतील किंवा 21 पारायण करायचे असतील तर यामध्ये ब्रह्मचर्याचं असं काही नाही. तुम्ही आपल्या मनावरती आहे, आपल्याला पाळायचं आहे किंवा नाही पाळायचं, हे तुमच्यावरती आहे. आणि परान्न म्हणजे बाहेरच अजिबात खायचं नाही. बाहेरचं तुम्ही म्हणाल तर आता बाहेरचं अन्न म्हणजे कुठलं होतं? बाहेरचं अन्न म्हणजे आपण
जे शेजारी पाजारी किंवा बाहेरचं हॉटेलमधलं वगैरे असं खातो ना, तर ते आपल्याला खायचं नाही आहे. कारण त्यांनी आपण सेवा करत असतो. आपल्या सतत तोंडामध्ये म्हणा किंवा मनामध्ये म्हणा नामस्मरण चालू असतो आणि आपण त्या सेवेमध्ये बांधले गेलेलो असतो. तर बाहेरचं खायचं म्हणजे ते आपण एवढं करायचं आणि थोडंसं 1-2 घासासाठी कशाला ना आपल्याला ती काय म्हणतो ते बाधा म्हणू शकतो एका प्रकारची. तर कशाला ना ते खाऊन आपलं आपलं शरीर आपण पवित्र मनाने म्हणजे चांगल्या मनाने हे करतोय आपण. बाहेरचं म्हणजे त्या माणसाने कुठल्या मनानं बनवलंय, म्हणजे काय त्याच्या मनात विचार चालू होते हे आपल्याला काय माहीत नसतं. बाहेरचं बघा प्रत्येकाच्या घरात काय काय वेगवेगळे प्रकार चालू असतात आणि ते प्रकार चालू असतात. आपण कामावर जाऊ द्या कुठे जाऊ ते डोक्यामध्ये सतत आपल्या चालू असतात. म्हणजे कोणी स्वयंपाक करू द्या, कोणी काय करू द्या, पण आपण सेवेमध्ये असो तर आपल्या डोक्यामध्ये तसे अजिबात विचार येत नाहीत. आपण आपल्या तोंडामध्ये सतत नामस्मरण असतं. जर आपण स्वयंपाक केला तर ते नामस्मरणामध्येच करू शकतो करतो. तर त्यामुळे आपण म्हणतो की बाहेरचं शक्यतो खायचं नाही. किंवा घरातले आई वडील कुणी असेल, आईनं बहिणीने केलं असेल तर त्याला माहीत असतं की सेवा चालू आहे आपल्या घरामध्ये, तर तेवढं वातावरण आपल्या घरामध्ये चांगलं असतं. किंवा नाहीच एखाद्याला समजा खूपच नाही शक्य घरचं अन्न घेणं किंवा बहिणीच्या हातचं, आणि बहिणीच्या हातचं म्हणजे जी बिगर लग्नाची बहीण आहे, जी आपल्या घरात आहे त्या बहिणीच्या हातचं किंवा लग्न झालेल्या बहिणीच्या हातचं म्हणजे तिचं वेगळं घर झालं, तिच्या घरचं नाही. जी आपल्या घरची बहीण आहे, जी तिचं लग्न वगैरे झालं नाही, ती तिच्या हातचं खाऊ शकता. आणि किंवा जे आपले स्वामी सेवेकरी आहेत, एखाद्या म्हणजे आता आपण कसं स्वामी भक्त आहे, तो आपला एकच, जेवढे स्वामी भक्त आहेत ना त्यांचा एकच परिवार असतो आपला, तर त्यांच्या घरचं खाऊ शकता तुम्ही. असं काही नाही की तुमची सेवा चालू आहे आणि ते स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्या घरचं मात्र तुम्ही खाऊ शकता. स्वामी सेवेकरी जे आहेत त्यांचं सगळ्यांचं ते स्वामींची मुलं आहेत. तर स्वामीच आपली आई वडील माय माऊली सर्व स्वामी आहेत. तर आपण सर्व स्वामींची मुलं आहोत. तर त्यांच्या घरचं आपण खाऊ शकतो कुठंही केव्हाही आणि कधीही. स्वामी भक्तांच्या घरचं खायचं, आपली सेवा चालू असेल तरीही हे खायचं आहे. फक्त हॉटेलचं म्हणजे हॉटेलमध्ये बघा आता काही ठिकाणी नॉनव्हेज वगैरे हॉटेलमध्ये असतं, त्यामुळेही आपण शक्यतो तर नाहीच खायचं, असं करायचं आहे. तर अशी आपण साधी सिंपल सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. आणि नैवेद्य म्हणाल तर छान छान करा. स्वामींना बघा कांदा भजी आवडतात, ह्याचे बेसन लाडू आवडतात, पुरणपोळी आवडते. जे तुमच्याच्याने शक्य असेल त्या दिवशी प्रगट दिनाच्या दिवशी काही जे तुम्हाला आवडेल ते, शिरा आवडतो शिराही करू शकता. जे तुम्हाला आवडेल ते नैवेद्य करा आणि मस्त दिवाळीसारखा प्रगट दिन आपण साजरा करूया. तर ही झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जेवढे आपले स्वामी भक्त आहेत ना, ज्यांना सेवेची गरज आहे आणि ज्यांना सेवेची आवड आहे, त्यांनी सर्वांना हे शेअर करायचं आहे व्हिडिओ. जे स्वामी भक्त आहेत आपले त्यांना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.